सर्वप्रथम मी प्राध्यापक वाय.पी. शिंदे, SYBA जनरल मराठ्यांचा इतिहास या विषयाच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 1 याचा अभ्यास करतोय. यानुसार आपण आता मागील लेक्चरला जो मुद्दा आपण बघितलेला होता तो म्हणजे मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी किंवा कारणे या मुख्य मुद्द्याचा आपण आढावा घेतो आहे. त्यानुसार साधारणतः आपण 4 कारणं काय होती याच्या अगोदर मागील लेक्चरला आपण अभ्यासलेली आहे. इथून पुढेच आपण कंटिन्यू करूया मराठा सत्तेच्या उदयाची कारणे किंवा पार्श्वभूमी. आता यानंतरचं जे कारण आहे म्हणजे मराठी सत्तेचा उदय होण्यास किंवा मराठी सत्तेची स्थापना होण्यास अशी कोणती कारणं होती की जी कारणीभूत मानली जातात किंवा ती पार्श्वभूमी देखील ज्याला म्हटलं जातं. आता पुढचं जे आहे ते म्हणजे संतांचे कार्य. आता यामध्ये काय साधारण म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते आणि या संतांच्या भूमीमध्ये वेगवेगळ्या महान संतांचा जन्म झालेला दिसतो. त्यांनी केलेलं जे कार्य होतं ते थोडक्यात मराठा सत्तेच्या स्थापनेस एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारं दिसतं. मग मराठा राज्याची जी सामाजिक पार्श्वभूमी होती थोडक्यात तर ती कुणी तयार केली तर या संतांनी तयार केली असं म्हटलं जातं. या काळामध्ये अनेक संत होऊन गेले. मग या संतांनी काय केलं की सामाजिक समतेची शिकवण या समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं. एक सामाजिक बंधुभाव त्यांनी या समाजामध्ये निर्माण केलेला आपणास दिसतो. मग त्यामध्ये प्रामुख्याने भक्तिपंथ हा त्यातून पुढे आलेला आपणास दिसतो. महाराष्ट्राचा विचार करता अनेक वेगवेगळे संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यामध्ये गहिनीनाथ, नामदेव, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार, संत सेना, संत सावतामाळी, चोखामेळा, नरहरी सोनार, जोगातेली आणि संत तुकाराम वाणी किंवा त्यानंतर समर्थ रामदास स्वामी यासारख्या अनेक संतांनी या महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक समतेची शिकवण दिली ती थोडक्यात या मराठी सत्तेच्या स्थापनेस उपयुक्त झालेली पुढं दिसते. म्हणजे एकंदरीतच काय की या संतांनी जे कार्य अगोदर करून ठेवलेलं होतं याचाच उपयोग पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं मराठी राज्य स्थापण्यास झालेला दिसतो. आता या संतांचं वैशिष्ट्य म्हणजे काय होतं बरं? हे विविध जाती धर्मातील होते पण यांनी कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला नाही. सर्व मानव हे समान आहेत अशी शिकवण त्यांनी जनतेमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. आता त्या काळाचा जर आपण विचार केला म्हणजे अगदी आज देखील ती प्रथा आहेच. एक शेवटी भक्ती भावाचा प्रश्न आहे. म्हणजे अनेक लोक पंढरपूर या ठिकाणी विठोबा रखुमाई यांचं दर्शन घेण्यासाठी जातात. आपण म्हणतो ना वारीला जाणे तो प्रकार म्हणजे असे अनेक लाखो लोक त्या दिंड्या स्वरूपामध्ये ते दर्शनासाठी जात असतात आणि दरवर्षी पंढरपूर येथे जाणारे हे जे वारकरी आहे या वारकऱ्यांनी काय केलंय की जातीभेद नष्ट करण्याचं काम या वारकऱ्यांनी केलेलं दिसतं. म्हणजे सर्व मानव हा एकाच ईश्वराची लेकरे आहेत अशी शिकवण कोणी दिली तर या वारकरी संप्रदायाने आपणास दिलेली दिसते. म्हणजे थोडक्यात काय महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक समानतेची पार्श्वभूमी होती ती या संत लोकांनी तयार केलेली आपणास दिसते. म्हणजे थोडक्यात त्यांनी केलेलं हे जे कार्य होतं त्यांनी प्रस्थापित केलेली जी सामाजिक समानतेची पार्श्वभूमी होती हीच पुढे
मराठी सत्तेच्या उदयास कारणीभूत मानली जाते. ठीक आहे, हे झालं संतांचं कार्य. त्यानंतर मराठी सत्तेच्या उदयास पुढचं जे महत्वाचं कारण आहे थोडक्यात, किंवा त्याच्या अगोदर आपण जर बघितलं, अगदी 15व्या-16व्या शतकाचा विचार आपणास करावा लागेल. या संतांनी सामाजिक आणि धार्मिक क्रांती घडवून आणलेली दिसते. म्हणजे सामाजिक समतेची पार्श्वभूमी निर्माण केली पण त्यांनी, म्हणजे हे काही एका जातीतले किंवा धर्मातील नव्हते. वेगवेगळ्या जातीतील, वेगवेगळ्या धर्मातील हे संत लोक यांनी एक सामाजिक समतेची पार्श्वभूमी निर्माण केली आणि त्याचाच फायदा कोणाला झाला पुढे? छत्रपती शिवाजी महाराजांना झालेला दिसतो. म्हणजे त्याच्यातूनच मराठा राज्य स्थापन करणं छत्रपती शिवाजी महाराजांना सोपं झालेलं दिसतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे आहे तीर्थक्षेत्र. आता वेगवेगळी तीर्थक्षेत्र या महाराष्ट्रामध्ये आहे, तुम्हालाही माहिती आहे. मग या मराठा राज्य स्थापनेमागे या तीर्थक्षेत्रांचं देखील महत्वाचं आणि मोलाचं योगदान आहे. महाराष्ट्रातील मनुष्य हा प्रामुख्याने धार्मिक विचारांचा आहे. त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातून अनेक लोक या तीर्थक्षेत्रांना काय करतात? एक श्रद्धेचा भाग म्हणून एक भेटी देत असतात, दर्शनासाठी ते येत असतात. त्यामध्ये तुमचं पंढरपूर असेल किंवा कोल्हापूर, तुळजापूर, तुमचं देहू आळंदी असेल, पैठण असेल, नाशिक, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, म्हणजे ही जी महाराष्ट्रातील वेगवेगळी तीर्थक्षेत्र आहेत, लाखो संख्येने लोक या तीर्थक्षेत्रांना भेटी देत असतात. मग या तीर्थक्षेत्रांनी काय कार्य केलं बरं? सर्वात महत्वाचं, येथे येणारे जे भक्तगण आहेत यांच्यामध्ये विचारांची जी देवाणघेवाण होती, आदान प्रदान होतं, हे करण्याचं महत्वाचं काम या तीर्थक्षेत्रांनी केलेलं दिसतं. सर्व देव सारखेच असून सर्व माणसे ही त्याचीच लेकरे आहेत. आपण एका संस्कृतीचेच घटक आहोत, आपल्यात काही भेदभाव नाही, अशी जी भावना आहे ती या तीर्थक्षेत्रांनी सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. आता पंढरपूरचा जर आपण विचार केला तर त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी अगदी पाटील काय किंवा अगदी 12 बलुतेदार काय, म्हणजे प्रत्येक घटक अगदी कोणताही जात भेदभाव धर्म न बाळगता त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो. आणि वारीच्या वेळी जेव्हा त्या चंद्रभागेच्या तीरी ते स्नान करतात आणि ज्ञानोबा तुकारामचा जो जप ते करतात, म्हणजे त्यावेळेची जी परिस्थिती होती त्यांच्यात जो त्यावेळी तो समभाव निर्माण होतो तो अतिशय रोमांचक स्वरूपाचा असतो. म्हणजे आता त्यावेळेस तिथं स्नान करताना किंवा त्या दिंडीला जाताना किंवा त्या दर्शनासाठी जाताना त्या भक्तांच्या मनामध्ये अगदी शंकाही, पुसटशी शंका देखील येत नाही की संत ज्ञानेश्वर कोणत्या जातीतले आहे बाबा, किंवा संत तुकाराम किंवा तुमचे समर्थ रामदास कोणत्या जाती धर्मातील आहे, याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नाही. संत तुकाराम महाराजांचे अभंग मध्ये त्यांनी अनेक अभंग रचले, तर त्याच्यामधील एका उक्तीप्रमाणे ते काय सांगतात की जनांच्या कल्याणा संताच्या विभूती, म्हणजे लोकांच्या कल्याणासाठीच थोडक्यात काय, तर हे संतांनी जे कार्य केले ते कुणासाठी आहे? थोडक्यात या जनतेसाठी आहे. या जनतेचं कल्याण करण्यासाठी आहे. मग थोडक्यात शिवपूर्व काळामध्ये जे वेगवेगळ्या जाती धर्मातील जे संत होऊन गेले त्यांनी मोठ्या प्रमाणात जनतेच्या कल्याणासाठी काय केलं? प्रयत्न केले आणि सामाजिक समतेचा भाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच उपयोग पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना मराठी सत्तेच्या स्थापनेसाठी झालेला आपणास दिसतो. येते ना लक्षात? म्हणजे आपण वेगवेगळी कारणं मराठी सत्तेच्या स्थापनेची बघतोय. त्यानंतर तीर्थक्षेत्रानंतर आहे गनिमी कावा. आता हे एक तंत्र होतं गनिमी कावा, म्हणजे अचानक शत्रूच्या गोटात जाऊन अशी म्हणजे वेगवेगळी त्या हेरांमार्फत माहिती काढायची, पण गनिमी कावा काय तंत्रज्ञान होतं? अचानक हल्ला करायचा, म्हणजे त्या शत्रूला त्याचा मागमूसही लागू द्यायचा नाही. थोडक्यात या गनिमी कावाच्या तंत्रामुळे देखील
मराठी सत्तेच्या स्थापनेस एक महत्त्वाची मदत मिळालेली आपणास दिसते. मराठ्यांनी काय केलं की मुस्लिम सत्तेविरुद्ध मोठ्या प्रमाणावर या गनिमी काव्याचा वापर केलेला दिसतो. तर महाराष्ट्राची जी भौगोलिक रचना जर आपण बघितली किंवा नैसर्गिक संरचना जर आपण बघितली, तर मराठ्यांना ते राज्य स्थापनेसाठी व त्याचं संरक्षण करण्यासाठी त्या भौगोलिक परिस्थितीचा किंवा नैसर्गिक परिस्थितीचा उपयोग झालेला दिसतो. का? तर महाराष्ट्रातील बराचसा प्रदेश हा दऱ्या आणि डोंगरांनी युक्त असा प्रदेश आहे. म्हणजे डोंगरावर बघा, आपण वेगवेगळे किल्ले बांधण्यासाठी अनेक डोंगरांवरती किल्ल्यांचं बांधकाम झालेलं आपणास दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय, आता या गनिमी काव्याचा थोडक्यात वापर कोणी केला? तर मराठ्यांच्या साह्याने निजामशाहीमधील एक वजीर होता मलिक अंबर नावाचा. याने काय केलं की मराठ्यांचं सहकार्य घेतलं आणि त्यावेळी गनिमी काव्याचा वापर केलेला दिसतो. त्यानंतर मग शहाजी राजे असतील, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांनी या गनिमी काव्याचा वापर केलेला दिसतो. स्वराज्याचं संरक्षण करायचं असेल तशी वेगवेगळी तंत्र आत्मसात करावी लागतात आणि तेच काम या मराठ्यांनी केलेलं दिसतं. म्हणजे तुमचं शाहिस्ते खानाची ती बोटं वगैरे कापण्याचं ते प्रकरण, किंवा तुमचं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ते ते एक प्रकरण. म्हणजे यासारखं मोठमोठं धैर्ययुक्त कामं करण्यासाठी या गनिमी काव्याचा वापर मराठ्यांना झालेला आपणास दिसतो. म्हणजे थोडक्यात गनिमी काव्याने काय झालं, मोगलांच्या प्रतिष्ठेला एक धक्का देण्याचं काम केलेलं दिसतं. म्हणजे अफजल खानाला ठार केलं हा प्रसंग देखील, म्हणजे त्याच्यात महत्वाचा वाटा किंवा भूमिका कशाची असेल तर या गनिम्या काव्या या तंत्रज्ञानाचं, हे तंत्र जे त्यांनी वापरलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर स्वातंत्र्ययुद्ध पुढे नेताना तुमचे जे संताजी घोरपडे होते यांनी देखील त्यावेळेस गनिमी काव्याचा वापर केला आणि अगदी त्या औरंगजेबाच्या ज्या छावण्या होत्या त्या छावण्यावरील कळस कापून आणलेले दिसतात. तेथे देखील गनिमी काव्याच्या तंत्राचा वापर केलेला दिसतो. म्हणजे थोडक्यात गनिमी काव्याची मराठा सत्ता स्थापन होण्यामागे अतिशय महत्वाची मदत मिळालेली आपणास दिसते. त्यानंतर पुढचं जे आहे, थोडक्यात हिंदूंना मिळालेली दुय्यम वागणूक. आता हे कसं म्हणता येईल आपल्याला? साधारणतः आपण जर विचार केला दक्षिण भारताचा, तर इथं जे राज्य होतं इथे बहमनी साम्राज्य होतं, थोडक्यात बहमनींचं राज्य होतं. मग हे राज्य स्थापित झाल्यानंतर येथे जे हिंदू लोक होते या हिंदू लोकांचा मोठ्या प्रमाणात छळ होऊ लागला आणि त्याचबरोबर त्यांना जी वागणूक देण्यात आली ती देखील अतिशय दुय्यम स्वरूपाची होती. दरबारामध्ये जी काही मोठी मोठी पदे होती ती मुस्लिम लोकांनाच मिळत असे, या हिंदू लोकांचा त्याच्यात कुठं मागमोसही नव्हता. म्हणजे थोडक्यात त्यांना जी मिळालेली दुय्यम वागणूक होती ही मराठी सत्तेच्या स्थापनेस कारणीभूत मानली जाते. आता स्थानिक ग्राम प्रशासनाचा जर आपण विचार केला तर ठीक आहे, इथं पाटील देशमुख होते, कुलकर्णी होते. येथे या ग्राम वतनदारांचं वर्चस्व होतं. म्हणजे स्थानिक पातळीवर काय, आपण जर हे काम करू शकतो तर आपल्याला राज्य पातळीवर दुय्यम वागणूक का मिळते बाबा, असा जो प्रश्न होता तो या हिंदूंना नेहमीच भेडसावत होता. मग अशा या मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे या हिंदूंनी काय केलं, पुढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेस किंवा त्या कल्पनेस त्यांनी पाठिंबा दिलेला दिसतो. म्हणजे थोडक्यात त्या हिंदू लोकांना मिळालेली जी दुय्यम वागणूक होती ही देखील मराठी सत्तेच्या स्थापनेस कारणीभूत मानली जाते. आपण मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी बघतोय, त्या पार्श्वभूमी अंतर्गत आपण वेगवेगळ्या कारणांचा आढावा घेतोय. त्यामध्ये पुढचं जे आहे ते म्हणजे मराठी भाषा व वाङ्मय. तर बहुसंख्य मराठ्यांची भाषा ही कोणती होती? आपल्या महाराष्ट्राचा विचार करता तर ती मराठी होती. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा जो कालखंड होता, म्हणजे प्रामुख्याने 12व्या शतकापासून मराठी भाषेमध्ये विविध प्रकारचं वाङ्मय निर्माण होऊ लागलं. यात प्रामुख्याने जर वेगवेगळं ते वाङ्मय नेमकं कोणतं, तर विवेक सिंधू होतं, लीळाचरित होतं,
ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव व तुकाराम यांचे अभंग. तसेच समर्थ रामदासांचे श्लोक माहितीच आहे तुम्हाला. म्हणजे यासारखं वेगवेगळ्या प्रकारचं वाङ्मय या मराठ्यांनी निर्माण केलेलं आपणास दिसतं. मग मराठी संतांनी अगदी सोप्या भाषेमध्ये अभंग, श्लोक यासारख्या ज्या काव्यरचना केल्या होत्या, यांनीच एक राष्ट्रजागृती करण्याचं काम पुढील काळामध्ये केलेलं होतं. त्यामुळे शिवपूर्व काळाचा जर आपण विचार केला तर भाषा, तुमचा धर्म, पंथ इत्यादी गोष्टीमध्ये काय झालं, एकी झाल्याचं आपणास दिसून येतं. आणि या एकीचाच फायदा पुढे काय झाला, मराठा सत्ता स्थापनेमध्ये आपणास झालेला दिसतो. म्हणजे थोडक्यात हे जे मराठी भाषा होती, हे जे वाङ्मय होतं, याचाच उपयोग मराठी सत्ता स्थापनेमध्ये झालेला आपणास दिसून येतो. त्यानंतर पुढचं जे आहे, विजयनगर साम्राज्याची स्मृती. अति मध्ययुगीन कालखंडाचा जर आपण विचार केला तर विजयनगर हे हिंदूंचं साम्राज्य होतं. आणि ते काय असं तसं साम्राज्य नव्हतं. एक वैभवशाली आणि समृद्ध असं राज्य त्या विजयनगरला मानलं जायचं त्या काळात. आता या राज्याची जी स्थापना होती, हरिहर आणि बुक्क या राजांनी केलेली होती. परंतु ज्या मुस्लिम शाह्या होत्या, या शाह्यांनी काय केलं, या हिंदू साम्राज्याचा नाश केलेला दिसतो. म्हणजे थोडक्यात पुढील काळामध्ये काय, विजयनगर साम्राज्य म्हणजे हे हिंदू साम्राज्य होतं आणि याचा नाश या मुस्लिम शाह्यांनी केल्यामुळं यांच्या मनात कुठेतरी असं आपण काय म्हणतो, खदखद वाटत होती. काहीतरी त्यांना ते वाईट वाटत होतं. कारण विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची जनतेला सतत आणि वेळोवेळी आठवण येत होती. कारण ज्या पद्धतीनं त्या साम्राज्याचा नाश झाला, क्रूर आणि विध्वंसक अशा पद्धतीने तिचा नाश करण्यात आलेला होता. पर्यायीनं ती जी पद्धत होती ती कोणत्याही हिंदू मनाला सतत बोचणारी होती. त्यामुळेच काय झालं, विजयनगर सारखी हिंदू सत्ता, कारण हे अतिशय कल्याणकारी, वैभवशाली, समृद्ध असं राज्य होतं आणि अशा स्वरूपाचं हे राज्य पुन्हा स्थापित व्हावं अशी या दक्षिणेतील लोकांची इच्छा होती. मग असं हिंदू हे जे राज्य आहे ते जर स्थापन करायचं असेल तर आपण मराठी सत्तेच्या स्थापनेस पाठिंबा दिला पाहिजे, अशी देखील भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी पुढे मराठी सत्ता स्थापनेत जे त्या विजयनगर साम्राज्याची जी स्मृती होती ती मराठी सत्तेच्या स्थापनेमध्ये कारणीभूत ठरली असं मानलं जातं. म्हणजे थोडक्यात त्या हिंदू साम्राज्य होतं आणि या हिंदू साम्राज्याचा जर आपण विचार केला तर त्यांचं म्हणजे पूर्वी जी वागणूक होती आणि ती मुस्लिम शाह्यांनी नष्ट केलेलं ते साम्राज्य, संपूर्ण या बाबी आपण बघता मग त्यांना कुठेतरी एक जाणीव झाली की असं साम्राज्य परत स्थापित व्हायला पाहिजे आणि त्याच्यातूनच पुढं मग मराठी सत्तेला ते पाठिंबा देतात आणि त्याच्यातून ते साम्राज्य उभं राहतं. त्यानंतर पुढचं जे आहे दक्षिणेतील दुर्बल सुलतान शाह्या. आता दक्षिणेमध्ये म्हणजे शिवपूर्व काळाचा जर आपण विचार केला तर 3 प्रकारच्या त्या शाह्या होत्या दक्षिणेतील सुलतानशाह्या. एक म्हणजे अहमदनगरची निजामशाही, दुसरी म्हणजे विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. या 3 सुलतानशाह्या त्या शिवपूर्व काळामध्ये अस्तित्वात होत्या. मग त्यांचा विचार करता काय, तर आता त्यापैकी जर अहमदनगरच्या निजामशाहीचा विचार जर आपण केला तर ही जी निजामशाही होती ती अकबराने ऑलरेडी जिंकून घेतलेली होती. तो प्रदेश त्याने आपल्या ताब्यात घेतलेला होता. मग यावेळी विजापूर आणि गोवळकोंडा येथील ज्या सुलतानशाह्या होत्या त्या ऑलरेडी म्हणजे त्या अस्तित्वात होत्या, त्यांना काय कोणी धक्का लावलेला त्यावेळी नव्हता. परंतु मग पुढील काळामध्ये काय झालं, अंतर्गत जी भांडणं होती, दरबारातील जे गटातटाचं राजकारण होतं आणि मोगलांचे सतत दडपण, यामुळे या दोन्हीही सुलतानशाह्या पुढील काळामध्ये मोडकळीस आलेल्या दिसतात. म्हणजे थोडक्यात त्या दुर्बल झाल्या. त्यामुळे या दुर्बल सुलतानशाह्यांचं अस्तित्व संपवणं आपल्याला शक्य आहे. आपण त्या सुलतानशाह्या आता दुर्बल झाल्या, आपण त्यांना संपवू शकतो, अशी एक खात्री कुठंतरी या मराठ्यांना झाली.
एक जाणीव त्यांना झाली आणि याच्यातूनच त्या सत्ता म्हणजे थोडक्यात त्या दुर्बार सुलतानशाह्या नष्ट झाल्या आणि आपण नष्ट करून त्यांनी आपण आपलं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थोडक्यात मराठी सत्ता स्थापनेमध्ये या सुलतानशाह्या, या दुर्बल सुलतानशाह्या जेव्हा नष्ट झाल्या आणि त्याच्यातून मराठी सत्तेची स्थापना पुढं झालेली दिसते. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे कारण आहे, मोगल सरदार अंतर्गत संघर्ष. तर मोगल म्हणजे सत्ता अतिशय सामर्थ्य प्रचंड होतं असं म्हटलं जातं. वरून जरी ते सामर्थ्यशाली वाटत असलं तरी आतून हे पोखरलेलं होतं. का? त्याला कारण असं होतं की मोगल सरदारांमध्ये काय होतं की अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणावर होता. म्हणजे अंतर्गत वाद प्रत्येकामध्ये असतातच, त्याच्यात काही शंका नाही. पण यांच्यामध्ये जे होतं त्यांच्यामध्ये प्रचंड ईर्ष्या होती आणि आपल्याच गटातील सरदाराला यश मिळवू द्यायचं नाही अशी खरं तर त्यांची प्रयत्नशीलता असायची. म्हणजे एकमेकांचं पाय ओढण्यातच, एकमेकाला खेचण्यातच त्यांची सर्व शक्ती पणाला लागून जात होती. मग पर्यायाने काय झालं, कोणत्याही मोहिमेकडे जर जायचं असेल तर त्या मोहिमेचं नेतृत्व हे परस्पर विरोधी दोन सरदारांकडे असायचं. समोरच्या गटात एक सरदार आणि इकडं एक सरदार. पण मग व्हायचं काय, त्यांचं आपापसामध्ये कधीच पटलेलं नव्हतं. त्यामुळे मोगलांना विजय मिळणं कठीण होऊन जायचं आणि पुढील काळामध्ये काय मग दरबारामध्ये पुन्हा ते इराणी आणि बुराणी म्हणजे हे गट पडले थोडक्यात त्यांच्यामध्ये, त्या सरदारांमध्येच. आणि त्यांचे देखील अनेकदा या गटांमध्ये आपापसात जे वाद कायम होत होते, त्यांची खटके कायम उडायचे. म्हणून युद्धामध्ये ते शत्रू पक्षाला नामोहरण करायच्या ऐवजी काय करायचे बरं, आतून मदत करायची, त्या शत्रूलाच आतून मदत करायची. म्हणजे आपल्याच माणसाचा कुठेतरी पाडाव करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे थोडक्यात मोगल सरदारातील हा अंतर्गत संघर्ष जो होता तो मराठ्यांना सत्ता स्थापनेसाठी पुढील काळामध्ये उपयोगी पडलेला दिसतो. आता त्यानंतर पुढचं जे आहे, मराठा सरदारांचा सत्ता संतुलनासाठी उपयोग. आता अनेक मराठा सरदार जे होते थोडक्यात ते कुठं होते, तर दक्षिणेतील ज्या सुलतानशाह्या होत्या त्या दरबारामध्ये जो संघर्ष होता त्या संघर्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिणेतील अनेक सुलतानांनी काय केलं की मराठा सरदारांना त्या दरबारामध्ये नेमणूक त्यांची केलेली होती. मग त्याच्यामध्ये कोण कोण होतं, निंबाळकर होते तुमचे, मोरे, जाधव, घाटगे, शिर्के असतील किंवा तुमचे सुर्वे किंवा महाडिक यासारखे अनेक कर्तबगार असे सरदार त्या दक्षिणेतील सुलतानशाहींच्या दरबारामध्ये कार्यरत होते. लष्कराची जी व्यवस्था होती ते देखील ते बघत असे. मग लष्कराच्या साहाय्याने त्यांनी काय केलं, दरबारात अगदी मान सन्मानच नाही मिळवला तर आपल्या ती जी जहागिरी आहे त्याच्यावर देखील आपलं वर्चस्व त्यांनी निर्माण केलेलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर अनेक जे मराठा सरदार होते सुलतानांच्या दरबारात काम करत होते. मग सुलतानांनी मराठा सरदारांचा उपयोग काय, तर त्यांच्या दरबारात जरी ती सत्ता संतुलन टिकून ठेवण्यासाठी केलेला होता पण त्याचा फायदा निश्चितच कोणाला झालेला होता, तर छत्रपती शिवाजी महाराजांना झालेला होता. तर का, तर हे सरदार ज्या दक्षिणेमध्ये सुलतानांच्या त्या दरबारी होते त्यांचा जो अनुभव होता राज्यकारभाराचा असेल किंवा तुमचा लष्करी व्यवस्थेचा जो अनुभव असेल तो त्या सरदारांचा अतिशय दांडगा असा अनुभव होता आणि याचाच उपयोग कोणाला झाला, तर छत्रपती शिवाजी महाराजांना झाला आणि पर्यायानं त्याच्यातून मराठी सत्ता पुढं स्थापण्यास मराठ्यांना त्याचा उपयोग झालेला दिसतो. म्हणजे थोडक्यात स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना या सरदारांची मदत झालेली दिसते. त्यानंतर पुढचं जे आहे, शहाजी राजे आणि राजमाता जिजाबाई यांचा सहयोग. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडक्यात स्वराज्याची निर्मिती केली असं म्हटलं जातं पण त्याला काहीतरी पार्श्वभूमी होती ना, बॅकग्राऊंड होतं ना. त्यांचे वडील शहाजी राजे, त्यानंतर राजमाता जिजाऊ. म्हणजे आता शहाजी राजांचा जर आपण विचार केला तर अहमदनगरच्या निजामशाही दरबारामध्ये जेव्हा ते होते तर मोगलांना प्रतिकार करण्याचं जे काम होतं तो प्रतिकार म्हणजे इतिहासातील अतिशय महत्वाचा प्रतिकार मानला जातो. मोगल सत्तेला प्रतिकार करणारा पहिला मराठी जहागीरदार असा शहाजी महाराजांचा उल्लेख करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील
नाव कन्फ्युजन होऊ देऊ नका. त्यांच्या अनुभवाचा फायदा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना झालेला दिसतो. शिवाजी महाराजांनी म्हणजे थोडक्यात शिवाजी महाराजांना जेव्हा पुण्याला पाठवलं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते, राजमाता जिजाऊ होत्या आणि दादाजी कोंडदेव सारखे विश्वासू सहकारी देखील होते त्यांच्याबरोबर. मग या अनुभवी प्रशासकांच्या मदतीने पुढील काळामध्ये काय केलं यांनी? महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केलेली दिसते. मग शहाजीराजे यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांच्या ज्या आईसाहेब होत्या, राजमाता जिजाऊ, यांचा देखील स्वराज्य निर्मितीमध्ये मोठा हात होता. का? तर लहानपणापासून ज्या अतिशय कर्तबगार होत्या. त्यांचे संस्कार, त्यांची कर्तबगारी याचा फायदा देखील छत्रपती शिवाजी महाराजांना झालेला होता. कारण लखुजी जाधवांची ती कन्या अतिशय कर्तबगारी होती अगदी लहानपणापासूनच. तेच संस्कार, तेच गुण, तीच कर्तबगारी अगदी शिवाजी महाराजांमध्ये आलेली दिसते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वडील राजे शहाजी आणि आई राजमाता जिजाऊ यांचे जे संस्कार, यांचं जी कर्तबगारी होती, यांचं जे कार्य होतं, तेच शिवाजी महाराजांना पुढं स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कामी आलेलं दिसतं. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल? मराठा राज्य स्थापनेची पार्श्वभूमी शहाजी राजे व राजमाता जिजाई किंवा जिजाबाई यांनी तयार केली असं देखील आपणास म्हणता येईल. आणि मराठी सत्तेच्या स्थापनाची पार्श्वभूमी किंवा कारणे यातील शेवटचं जे कारण आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व. ठीक आहे, आता छत्रपती आपण एवढी वरील कारणं बघितली, पण ही वरील कारणं जरी मराठी सत्तेच्या स्थापनेस कारणीभूत मानली जातात, याच्यामुळेच तर मराठी सत्ता स्थापन झालेली आपणास दिसते. परंतु तरी देखील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं असणारं व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाच्या जोरावर पुढील काळामध्ये महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती झालेली दिसते. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये अगदी मरगळ आलेली होती, ती मरगळ झटकण्याचं काम या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं दिसतं. म्हणजे स्वाभिमान शून्य बनलेल्या समाजामध्ये एक राष्ट्रीयत्व व स्वधर्म जागृत करण्याचं जे कार्य होतं ते कुणी केलं? तर शिवाजी महाराजांनी केलेलं दिसतं. महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी एकत्र केलं आणि त्यांना एकत्र करून त्यांच्यापुढे स्वराज्य स्थापनेची कल्पना मांडली. म्हणजे जे मराठा सरदार प्रारंभिक कल्पनेच्या विरोधात होते त्यांना त्यांनी काय केलं? पराजित केलं आणि त्यांना देखील वठणीवर आणलेलं दिसतं. म्हणजे अफजल खानासारखे अगदी धष्टपुष्ट प्रतिष्ठित जे सरदार होते त्यांना देखील त्यांनी धुळीस मिळवलेलं दिसतं. म्हणजे स्वराज्यासाठी जे घटक उपयुक्त होते त्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? एकत्र केलं आणि त्यांचा उपयोग कशासाठी केला? तर स्वराज्य स्थापनेसाठी केलेला दिसतो. म्हणजे याचे कारण म्हणजे काय? तर शिवाजी महाराजांमध्ये असलेले गुण. आता त्यापैकी कोणतं? असामान्य धैर्य, प्रचंड धैर्य होतं. त्यानंतर पराक्रम करण्याची जी साहसी वृत्ती होती ती त्यांच्यामध्ये होती. मोठमोठाले पराक्रम त्यांनी आपण बघितले, अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यातील आहेत. मग मोठ्या शक्तीपेक्षा म्हणजे जिथं शक्तीचा वापर न करता युक्तीचा वापर कसा करता येईल याचं देखील नॉलेज किंवा एक ज्ञान त्यांच्या ठायी होतं. त्याच्यामुळं ते असामान्य धैर्य, त्यांचा पराक्रम आणि मोठ्या शक्तीपेक्षा युक्तीचा वापर कसा करावा याच्यामुळेच स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यास पुढील काळामध्ये मदत झालेली दिसते. म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं हे अतिशय महत्त्वाचा घटक या मराठी सत्तेच्या स्थापनेमध्ये मानला जातो. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे मराठी सत्तेच्या स्थापनेची किंवा उदयाची कारणे, पार्श्वभूमी या मुख्य मुद्द्याचा आपण आढावा घेत होतो. हा मुद्दा इथे संपलेला आहे. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण प्रकरणावाईज जो पुढचा मुख्य मुद्दा असेल त्याचा आपण आढावा घेऊया. आज आपण इथे थांबूया. खूप खूप धन्यवाद.